आज टक्कर देतोय संदीप मोठे सांगली। अनेक दिवस ही कुस्ती गाजत होती बराच पांढरंग तात्याने घडवून आणली गोरडवाडीकर बंधूंनी। ही कुस्ती एक नंबरला आज लागते सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते। हो 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 धन्यवाद। जरा ओळख करून देत असताना हलगी बादर तुम्हाला भी चान्स दिला जाईल। थांबा जरा। सर्व यात्रा कमिटी अर्थ खाता आणि बिरोबा यात्रा कमिटी आणि एकदा पिता पुत्र तात्या असं प्रेम लागतं। हो मग काय कशाला बनारसी काशी करावं लागते। आई वडिलावर प्रेम करावं लागतं, आई वडिलाची सेवा करावं लागते। किसन मामा 2 मुलं पैलवान केली, आता नातू 2 पैलवान करा। आणि प्रदीप साहेब पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे। भगवंता त्यांचे वडील उपस्थित आहेत। मामा तुमचं हार्दिक स्वागत आहे। पंच कोण त्या कुस्तीला? किरण भगत उप महाराष्ट्र केसरी। किरण भाऊ आपण सेंटरला या। कृषी प्रेम सोमनाथ गोरड साहेब गोरडवाडी कृषी भंडार गोरडवाडी यांच्या कडून 200 रुपयाचा बक्षीस आलेला आहे। धन्यवाद सोमनाथ भाऊ। तानाजी दडस साहेब यांच्याकडून समाधान गोरडसडे 1000 रुपयाचं बक्षीस। सत्पात्री दान दिलेला आहे शेतकरी कृषी राजा, त्यातनं आलेला रुपये पैसा कुठेतरी सत्पात्री दान दिलेला आहे। धन्यवाद। आणि कुस्तीला प्रारंभ। जरा शांतता राखा, शिस्तीमध्ये आता कुस्ती होणार आहे। एक जबरदस्त कुस्ती चालू झाली। वादापुरीची शांतता दोघांचं महाराष्ट्रात नाव आहे असं कुठं गाव नाही। गोरा गोमटा देखना पैलवान संदीप आणि त्याच तालामोलाचा उंचीला जवळ असताना तुफानी ताकदीचा बेधडक लढणारा हारजीतीची न पर्वा करणारा वैभव माने अशी कुस्ती चालू झाली आणि सलामीला एकेरी पट्टाचा सूर मारला आणि कब्जा घेतला। सावकाश पण सांगेल त्याप्रमाणे समज घ्या, धोका देऊ नका। कारण बेधडक लढणारा पैलवान मी म्हटलं हारजीतीची पडा पाडायचं काय असते हो, नाहीतर पडायचं नाही पाडायचं नाही ती पैलवान नाही। बेधडक म्हणतोय संदीपचा कब्जा घेतलेला आहे। बिरोबाची यात्रा तर अप्पासाहेब म्हणतात पैलवानाचा आराध्य दैवत हनुमान, त्या बजरंग बलीचा एकदा जय जयकार करा म्हणून मला सांगितलंय। पण प्रत्येकच मैदान आता अप्पासाहेब आम्ही करतो। परमेश्वराच्या दारामध्ये आहे, बिरुदेवाच्या बनात आहे। मेजर हात वरती करा, जरा कचरेवाडी कर सगळी जण, दोन्ही हात वरती करा सगळी बसलेले। आणि या भगवंताच्या दारावर या दोन्ही पैलवानला ऊर्जा देऊया। बोलो बजरंग बली की जय, बोलो बजरंग बली की जय। बाळूमामाच्या नावाने सांग बोले। जो डाल डाल पर सोने पे चिड़िया करते बसेरा, ही देश है भारत मेरा। भारत देशाची अस्मिता आहे, ही माझी अस्मिता आहे। बिरोबाच्या नावानं आपण बोललो की पब्लिक उठत म्हणून थांबलोय। आलं माझ्या लक्षात, भगवंताच्या नामाचा जयघोष केला की वाटण मैदान संपलं काय, कुस्ती चालू आहे। हो कब्जा घेतला तुफानी मल्ल वैभवना छातीचा बोजा पाठीवरती टाकतोय आणि संदीप त्याच तालामोलाचा खालून निघण्याच्या विचारात पंच म्हणून किरण भगत, ज्याच्या नावातच खऱ्या अर्थाने किरण होता, आशेचा किरण, कितीतरी पदकाचा मान करे, खोऱ्यानं पदक आणली पर मनामध्ये उणीव राहून गेली।
कालाच्या योगामध्ये नशिबाचा भाग असतोय, पर अजूनही वेळ गेलेली नाही. पुन्हा मी येईन अशी तयारी करताय. कब्जा घेतला वैभवना, खालून निघण्याच्या विचारात संदीप. कुस्ती मनोमनी सर्वांच्या आता रमलेल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या कुस्त्या निकाली आणि जबरदस्त कुस्तीचं मैदान. गती घ्या, गती तिथं प्रगती आहे. डाव आणि प्रतिडाव, डोक्यात बर्फ आणि अंगात आग, त्याचं नाव कुस्ती. हे माय भो फेडी न पाग सारे आणि नारतीला चंद्र सूर्य तारे. तुफानी ताकदीचा प्रयोग करणारा कब्जा घेतलेला वैभव मानेन आणि किल्ली तोडून निघतोय. आक्रमण, अटॅक, तिथंच पुट्टी किस्सा लावण्याचा प्रयत्न. एक चॉप, झोळी आणि खालून निघाला. टाळ्या करा दोघांसाठी. अंदाज घेण्याचं काम संपलं आता दोघांचं. गतिमानतेनं कुस्ती होणार असा होरा. मानेवरती हाताचे हातोडे पडायला लागले. गर्दन खेच, दम खसाची कुस्ती आहे. ज्याचा बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार आहे. तुफानी ताकदीचा वैभव माने आक्रमक होतोय. परत्यास तालामोलाचा संदीप मोठे एक अनुभवशीचा लढाऊ मल्ला. जाय तिथं या महाराष्ट्रामध्ये आदर्शानं खऱ्या अर्थानं एक विनयशील आणि नम्रम पैलवान म्हणून साठी ज्याच्या शिकाय असा संदीप आणि वैभव अशी तुफानी कुस्ती चालू झाली. पुन्हा एकमेकाची पंजे की पकड सुरू झाली. गर्दन खेच चालू झालेल्या आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ. ही कुस्ती कला आहे, ही आपली अस्मिता आहे. अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. आपल्या बाप दाद्यानं आजोपण जमाना जपलेली जोपासलेली कुस्ती. रामायण घ्या, महाभारत घ्या, जैन धर्म घ्या, पुराण घ्या, अनेक शास्त्रामध्ये जावा, कुस्तीच आहे. पूर्वी रामायण महाभारत फार कुस्तीचा नेम वेगळा होता. समोरच्याला ठार मारायचं. पर जांबवंती कुस्ती, भीमसेनी कुस्ती, समोरच्याला प्रतिस्पर्ध्याला ठार मारायचं. पर एक हनुमंती कुस्ती, समोरच्याची पाठ जमिनीला लावायची. त्यात एक हनुमंती कुस्ती ही आपल्या समोर चालू आहे. पाठीमागं सरायचं नाही, पाठीमागं ढकलायचं नाही. आक्रमण कुस्ती करायची दोन्ही पैलवान गतिमानतेनं. न थांबता कुस्ती, हातापायात जान असणाऱ्या पैलवानची कुस्ती आहे. टाचणी पडली तरी ऐकू येतं एवढी शिस्त आहे. आनंदाचं ते झळकाय लागलं चेहऱ्यावरती पाणतात. त्या गावचा पैसा फुकट जाणार नाही याची दखल घेतली. हो, काटा कुस्त्या, काटा मैदान. हातात हात द्या. पुन्हा कुस्तीला प्रारंभ. वाह, एक विनयशील आणि नम्र पैलवान म्हटलं जातं. एक वारकरी संप्रदाय आणि एक पैलवान संप्रदाय. पायाला हात लावून पाया पडणं. ताठपणा हे मड्याचं लक्षण असतंय. मड्यात ताटत असते. पैलवान 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 वाटत नाही का असलं एखादं घरात असावं का सगळं डीलला घालायचं. पाहुणे आली की शेजाऱ्याकडे जाय. बघा की त्याच्या मांड्या, आपल्या पोराच्या मांड्या, कुळवाच्या दांड्या हाय का कुठं वरात द्यायची. निघाला की निघालाच गडी. लक्ष द्या. मुलं सशक्त करा, गुणवंत करा, बलवंत करा. काळाची गरज आहे.
ऋषी मुनी गुणवंत होते पर बलवंत नव्हते म्हणून श्रीरामाला अवतार घ्यावा लागला. पहिला रावण एक होता, आता गोल्लोगोली रावण झालेले हो. असलं एखादं तुफान घरात असल्यावर कशाला पोलीस स्टेशन हेल्पट घाला. आणि समोर चेटी पकडलेल्या संदीपना तेवढाच सावध खेळतोय. वैभव छेडी टांग आणि निकाल दोघाला समसमान संधी आहे. हाजीर तो वजीर आकडी तिथंच काही डाव करता येते. छेडी टांग लावता येते, उलटी लावता येते, आकडी वळता येते आणि किल्ले तोडून निघण्याच्या विचारात वैभव काबल्या घेतलेला आहे. संदीपना तगडा कुस्ती चालू आहे. कब्जा घेतला संदीप पैलवानाने खालून निघण्याच्या विचारात वैभव माने वा आणि निघाला. टाळ्या करा की टाळ्या, दोघांसाठी टाळ्या. किल्ली तोडून खालून निघाला वैभव माने आणि तेवढाच लढाऊ मल्ल संदीप पैलवान अनुभव सिद्ध आणि पुन्हा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ. आक्रमण कुस्ती करा. फार कुस्तीला वेळ कमी झालेला आता. गती घ्या, गती गती मानते ना. कुस्ती करा, दम खसाची कुस्ती. तुम्ही रोज अनेक पदकाचे मानकरी आहेत, अनेक स्पर्धा लढलेला. इस्माईल दोन्ही पैलवान राहू नका पंचानं समज दिल्याशिवाय. आणि कुस्ती अखंड करा. चला वैभव, चला संदीप, चला कुस्ती करा. खट आणि काटा कुस्ती. अटॅक, आक्रमण. शाबास. मानेवरती हाताचे हातोडे पडायला लागले आणि दमकसाच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. ज्याचा बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार आहे. आणि एका तुफानी पैलवानची पंच म्हणून नियुक्ती या ठिकाणी झाली. पहिल्यापासून गोरडवाडीकरांनी ज्या पैलवानावरती मायेचं प्रेम दिलेलं आहे असे किरण भाऊ भगत कधीच या ठिकाणी मैदानाला प्रत्येक वर्षी हजर असतात. या मैदानामध्ये अनेक वेळा लढले आणि जे जे पैलवान या बिरोबाच्या बनातल्या मैदानामध्ये लढले अनेक पदकाचे मानकरी झाले. या मातीचा गुणधर्म आहे आप्पासाहेब. कारण ही माती आहे
या भगवंताच्या नगरीमध्ये लढलेले पैलवान महाराष्ट्र केसरी झाले, हिंद केसरी झाले, ऑलिम्पिक वीर झाले. अनेक वर्षाचं मैदान आहे, अनेक वर्षाची परंपरा आहे. फक्त छोटं रोपटं होतं. आप्पासाहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने असतील, तात्या असतील, खंडूतात्या असतील, इकडे पंत असतील, विष्णुपंत असतील, दीपकराव, अनेक सगळी मंडळी म्हणतोय गावकरी सगळे एकत्र आले. एका घोंगडीवर तर बसल्यानंतर काय साध्य होतंय? समाज कार्य, देश कार्य, धर्म कार्य, नवतरी बिरोबाचं देव कार्य आहे. आता प्रदीप साहेब देखील यात आलेले आहेत, त्यांचा देखील यात सिंहाचा वाटा राहणार आहे. कारण अशी माणसं आल्याशिवाय अनेक मैदानाला ऊर्जा देण्याचं काम. बोला किरण भाऊ, कुस्ती करा, दोन्ही पैलवान कुस्ती करा. वैभव कुस्ती करा. शिवधनीचं होम ग्राउंड आहे, शेजारचं मैदान आहे. आणि संदीप, तुमची आशानं कुस्ती घेतली सांगलीवर नाही, तर ठेकेदार इथे येऊन बसलेले आहेत सगळे. सीजन चालू झालेला आहे. उद्याच्या मैदानासाठी तुमची कुस्ती घेण्यासाठी चमक दाखवा, कुस्तीला गती द्या. गती म्हणता पाहिजे. दोन्ही पैलवान आक्रमक लढायचं. पाठीमागं सरायचं नाही, पाठीमागं ढकलायचं नाही. कुस्ती करा. चला कुस्ती करा पैलवान. बोटात बोट देऊ नका, बोट मोडू नका, कुस्ती करा. प्रेक्षकाच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या आहेत. मनोमनी आता कुस्ती रमलेल्या आहे. गोरडवाडी आणि कुस्ती समीकरण झालेलं आहे. शाबास. बुक्कळ हात टाकू नका, कुस्तीला गती द्या. ज्ञानेश्वर असोले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक देशामध्ये या गोरडवाडीची कुस्ती नेऊन पोहोचवलेली आहे. सर्व यात्रा कमिटी धन्यवादास पात्र आहे. कणभर बोलायचं आणि मनभर करून दाखवायचं अशी मंडळी आणि कुस्तीचे चाहते मंडळी या ठिकाणी आता ठराविक गावं कुस्तीसाठी वाहून घेणारे. काही भागातल्या कुस्तीला थोडी मरगळ आली, पण कुस्ती हा ध्यास आणि कुस्ती हा श्वास म्हणणारी गोरडवाडी. चला संदीप, कुस्ती करायची आहे. संदीप, वैभव कुस्ती करा, गती द्या कुस्तीला. तुमच्याकडून आशा आहे. ग्रीप मजबूत करायची असते. दोन्ही पैलवान कुस्ती करा. डाव आणि प्रतिडाव चमक दाखवा. किरण पैलवान, दोन्ही पैलवानला समज द्या तुम्ही देखील. कुस्ती कशी होती, कशी असती. डोळं झाकलं तरी अजून माझ्या समोर तसं दिसतंय. हो काय कुस्ती, अशी तब्येत, असा विनयशील आणि नम्र पैलवान. समोर छोटी पकडलेल्या दोघांनाही समसमान संधी आहे. पुन्हा कुस्तीला प्रारंभ.
सर्व प्रेक्षक कुस्तीसाठी जागाही सोडली नाही. आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती. पैलवान कुस्ती करावंच लागल. पाच मिनिटाची वेळ दिलेली आहे. नंतर कुस्ती गुणावरती लावली जाईल पण निकाली होईल. पाच मिनिटं समोरासमोर. चला पैलवान कुस्ती करा. पावणे 11 वाजले. तात्या चला काही सेकंद भूतकाळात जमा झालेले आहेत. पैलवान कुस्तीला गती द्या. चला कुस्ती करा पैलवान. अवघाची रंग एक झाला. रंगे रंगला श्रीरंग. बिरोबा देवाची यात्रा क्रिपटाचा सूर मारतोय. गती घ्या. घर 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 चक्कर फिरायला लागलेला आहे. गती तिथं प्रगती लागल. माग सोडू नका. सीजन चालू. आत कुस्ती करा. ठीक आहे. दोन्ही पैलवानला समज द्या आणि पूर्ण कब्जा घेईल. पहिला गुण घेईल त्या पैलवानला विजय दिला जाईल. दोघाला सांगा. दोघाला समज द्या. दोन्ही हातात धरा दोघं आणि पंच जे निर्णय देतील त्या पद्धतीने कुस्ती होईल. काय ठरलं? कुस्ती दोन्ही पैलवान मध्ये करायची आहे. सेंटर झोनला गेला त्याच्या विरोधात गुण दिला जाईल. प्रदे टाईप कुस्ती होईल. दोघंही प्रदा खेळलेले. चला पाठीमागं सरायचं नाही. पाठीमाग सर्व जो त्याच्या विरोधातला पैलवान आहे त्याला गुण दिला जाईल. कुस्ती आतमध्ये करा. आत त्या कुस्तीला पूर्ण कब्जा घेतला त्याला गुण दिला जाईल. या पद्धतीने कुस्ती होईल. सामने पद्धतीने कुस्ती करा. आता कुस्ती गतिमानतेने करायची. शाबास. पाठीमाग सरायचं नाही. आता दोघांनी गुण वसूल करायचा आहे. रोज स्पर्धा आहे तुमच्यापाशी. रोज स्पर्धा खेळलेली पैलवान आहे तुम्ही. पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने पाटील सुरुवातीपासून ती शेवटपर्यंत अतिशय शिस्तीत मैदान पार पाडल्याबद्दल मी कुस्तीने हनुमंतराव शेडगे आमचे सहकारी सोमनाथ धडस आम्हाला 500 रुपयाचं बक्षीस देऊन ऊर्जा दिल्याने पंचाचा निर्णय
संपलेल्या कुस्तीमध्ये गुण वसूल करून वैभव माने हा पैलवान विजय झालेला आहे. पाडलं तर त्या विजयाच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. खंडू तात्या कळसरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस वैभव मानेला. कळसरे यांच्याकडून